करण्याचा निर्णय उमर या कर्णधाराने घेतलाय। तर सामन्याकडे आपण वळूयात। या सामन्यासाठी पंच म्हणून सुशांत मांजरेकर यांचा इशारा येतोय। हात चार ओव्हरची ही मॅच असेल। 4 षटकांचा हा सामना इथे खेळवला जाईल। तुम्ही पाहू शकाल पंचांचा इशारा येतोय। स्कोरर आमचे गुणलेखक अनिल सरफरे तयार होत आहेत। या मॅच साठी सज्ज झालेत। उमर खान पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय। तुम्ही पाहू शकाल धीर सिंग उत्तर प्रदेशचा हा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय। स्वर्गीय संजय पाटील अंकल स्मृती चषक घनसोली नवी मुंबई पासून प्रवास सुरू झाला या खेळाडूचा। अतिशय चांगली गोलंदाजी त्या स्पर्धेपासून दाखवायला चमक दाखवायला सुरुवात केली या खेळाडूने मुंबई क्रिकेटमध्ये। आणि तेव्हापासून मात्र एकापेक्षा एक बलाढ्य संघाला पराभूत करण्यामध्ये याचे योगदान आहे। असा गोलंदाज तयार। पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑन ड्राइव्ह इथे केला जातोय। चेंडू जातोय अशरफ कडे मिड विकेटच्या दरम्यान। सिंगलने इथे खातं उघडलं जात आहे। पाहू शकाल टेनिस क्रिकेट विश्वामधला स्टंटमॅन म्हणून ज्याची भूमिका असते, एक चांगला अव्वल दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, असा क्षेत्ररक्षक तयार आहे मिड विकेटच्या दरम्यान। एका धावेने खातं उघडते श्री गणेशा, प्रथमेश शेट्टी आणि त्याबरोबर संतोष सिंग हा खेळाडू सध्या मैदानामध्ये। संतोष सिंगने मागच्या मॅच मध्ये इम्प्रेस केलं। लांब लांब षटकार संतोष सिंगने दाखवले, ते हवाई सफर दाखवले अक्षरशः गोलंदाजांना। आणि तो संतोष सिंग सध्या मैदानामध्ये आहे दांडीच्या विरुद्ध खेळत असताना, एंजल स्पोर्ट्सच्या विरुद्ध खेळत असताना। यावेळेला चांगला फटका, क्षेत्ररक्षक मात्र जज करत होता तिथे। चेंडू थोडासा पुढे पळतोय आणि तोपर्यंत 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत। संतोष सिंगच्या बॅट मधून आलेल्या या 2 धावा। रवी लिंगाला तुम्ही पाहिले असेल लॉंग ऑफच्या दरम्यान उत्कृष्ट फलंदाज ठरला होता। सुप्रीमो ट्रॉफी मधला हा खेळाडू क्षेत्ररक्षणामध्ये कसब दाखवताना दिसतात। सध्या आपण पाहिलं असेल क्षेत्ररक्षण हा खूप सुधारलेला दर्जा पाहायला मिळतोय मुंबई क्रिकेटचा आपण विचार केला तर। आणि उमर 11 संघाच्या दरम्यान एक चांगला क्षेत्ररक्षक आहे। यावेळेला सुरेख लाईन पाहायला मिळते, अक्रॉस लाईन खेळला इथे फलंदाज। तुम्ही पाहू शकाल टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळण घेतोय। संतोष सिंगला इथे चेंडू समजत नाहीये। सरळ यष्टीरक्षक उस्मान पटेलच्या हातात जाणार हा चेंडू आणि इथे मात्र डॉट बॉलची घोषणा केली जाते। संघाची धावसंख्या 3 वर। 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेचं। हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुख चषक असं नाव दिलंय या स्पर्धेला। पुन्हा एकदा सिंगल मात्र मिळताना दिसते। एका धावेवर संघाच्या खात्यात वर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली यावेळेला 4 या आकड्यावर। पण पाहू शकाल श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 ला या शिवसेना पक्षाची स्थापना केली। त्यानंतर अविरत प्रवास चालू राहिलाय या शिवसेना पक्षाच्या। सतत 5व्यांदा डौलाने भगवा फडकतोय आज मुंबई महानगरपालिकेवर। यावेळेला ओव्हरपिच होता, पंचाकडे अपील केली जाते। चेंडू ऑन साइडला टर्न केला जातोय। फलंदाज प्रथमेश शेट्टीच्या माध्यमातून 1 धाव मात्र इथे पूर्ण केली जाते संघाच्या खात्यात। संघाची धावसंख्या मात्र फलंदाज बाद झालाय। आमकरा पंचांचा इशारा आलाय आणि इथे मात्र प्रथमेश बाद होताना दिसतोय। पाहू शकाल सुरेख अशी गोलंदाजी इथे केली जाते। धीरज सिंगच्या माध्यमातून अचूक टप्प्यावर गोलंदाजीचं प्रदर्शन इथे पाहायला मिळालंय। अचूक टप्पा दिशेवर नियंत्रण आणि सातत्याने मोठमोठ्या फलंदाजाला इथे रोखलंय। आणि नवीन फलंदाज सध्या मैदानामध्ये येतोय इजाज। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज इजाज इथे खेळताना दिसतोय। नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज सज्ज होतोय संतोष ओव्हर द विकेट। यावेळेला इजाजसाठी हा पुढचा चेंडू, अतिशय चांगली लाईन इथे धीरज याची। अचूक टप्पा इथे पाहायला मिळतोय। पहिलं षटक इथे समाप्तीची घोषणा होते। पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 4 धावा, 1 गडी बाद। पण पाहू शकाल 23 जानेवारी 1926 ला जन्म झाला होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा। त्यानंतर शिवसेनेची स्थापना झाली आणि तुम्ही पाहू शकाल 66च्या दरम्यान 19 जूनला पहिल्यांदा शिवसेना या पक्षाची स्थापना करण्यात आली। मार्मिक वृत्तपत्रापासून एक वेगळा प्रवास राहिला शिवसेना प्रमुख यांचा, व्यंगचित्रकार म्हणून, त्यानंतर एक पक्ष प्रमुख म्हणून आणि त्यानंतर मी निश्चितच म्हणेन तमाम मराठी
माणसावर ज्यांचं अधिराज्य राहिलं, मराठी मनावर ज्यांचं अधिराज्य राहिलं, असे हिंदू हृदय सम्राट म्हणून ज्यांना एक पदवी बहाल करण्यात आली, लोकांकडून मिळालेली ही पदवी, आणि खरोखर हिंदूंसाठी एक हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं यासाठी सातत्याने झगडत राहिले, मराठी माणसासाठी ज्यांनी अस्मितेचा लढा दिला, असे हिंदू हृदय सम्राट यांचं नाव या शिवसेना प्रमुख चषकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. तर पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या तर धीरजच्या माध्यमातून फक्त 4 धावा इथे फलकावर लागल्यात. दुसरं षटक टाकण्यासाठी 2 मॅच मध्ये ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलाय असा गोलंदाज सज्ज होताना दिसेल. तुम्ही पाहू शकाल गोलंदाज सौरभ, एक वेगवान तेजतर्रार गोलंदाज उत्तर प्रदेशचा हा गोलंदाज तयार होताना दिसेल. त्याच्या समोर मात्र खेळण्यासाठी सज्ज होतोय संतोष सिंग. चांगला बॅट्समन आहे संतोष, खेळण्यासाठी तयार. पहिली सेमी फायनल आपल्या समोर. लेफ्ट मोर द विकेट. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, गॅप मध्ये चेंडू जातोय मिड विकेटच्या दरम्यान. सिंगल इथे मात्र मिळते फलंदाजाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलं जात आहे. क्षेत्ररक्षक ऐश्वर्य सुर्वे यांच्या माध्यमातून सिंगल बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. 5 धावा इथे मात्र फलकावर लागल्यात आतापर्यंत. तुम्ही पाहू शकाल 5 धावा. खूप चांगलं कार्य बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्याच बरोबर सध्या आपण पाहू शकाल पक्षप्रमुख असलेले उद्धवजी ठाकरे साहेब असतील, युवा सेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे साहेब असतील, आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक म्हणून ज्यांची ख्याती आहे जयसिंग भोसले साहेब असतील, यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर रंगताना दिसते. आणि त्यांच्याच बरोबर रमेशजी मोहिते यांची देखील चांगली साथ आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवर तयार होत असताना दिसेल. विशाल सिंग, धीरज सिंग, नवीन कश्यप, सौरभ सिंग असे खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेमध्ये उत्तर प्रदेशच्या माध्यमातून. कश्यप तयार. यावेळेला सुरेख लाईन टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. इजाजला चेंडू समजला नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षक उस्मानच्या हातामध्ये जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी इथे केली जाते. संघाची धावसंख्या मात्र स्थिर आहे. हे तिसरं षटक चालू असताना धावा झाल्यात फक्त 7. इथे मात्र इजाजने प्रयत्न करावा लागेल इजाजला, मुख्तारला जास्तीत जास्त वेळा स्ट्राईकवर आणण्याचा, कारण 11 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 11 चेंडूमध्ये निश्चितच 20च्या आसपास धावा फलकावर लावल्या तर एक चांगलं टार्गेट सेट होईल 27 ते 28 धावांचं. आणि ते धावा देखील डिपेंड होऊ शकतात या मैदानावर, कारण खचाखच भरलेले हे मैदान, तुडुंब गर्दी प्रेक्षकांची. आणि रंगतो इथे शिवसेना प्रमुख चषक 2017. यावेळेला चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. सिंगल मात्र पूर्ण होताना दिसते. इजाजच्या माध्यमातून संघाची धावसंख्या पुढे सरसावली. संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावर. तिसरं षटक इथे नवीन याचा, नवीन कश्यप. 4 ओव्हरचा हा सामना असेल. नेक्स्ट सेमी फायनल देखील 4 ओव्हरची असेल. टॉस साठी यायचंय. सेकंड सेमी फायनल सँडी एसपी, किरण गायत्री दादर संघ विरुद्ध गावदेवी 11 खार्डी डोंबिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. सँडी एसपी किरण गायत्री दादर विरुद्ध गावदेवी 11 खार्डी डोंबिवली. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला. मागच्या मॅच मध्ये देखील असाच एक स्ट्रोक लागला होता, षटकार मिळाला होता फलंदाज मुख्तारला, परंतु यावेळेला बर्बाद करून जातोय हा स्ट्रोक, कारण चेंडू जातोय निर्धाव. अतिशय चांगली गोलंदाजी नवीन कश्यप याची पाहायला मिळते. अचूक टप्पा, दिशेवर नियंत्रण, चांगला फॉलो थ्रू, रिदम चांगली आहे आणि अतिशय भेदक मारा राहिला या उत्तर प्रदेशच्या गोलंदाजाचा. आपण पाहू शकाल ही चौकट तिगडी अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसतात. आणि तुम्ही पाहू शकाल धीरज सिंग असेल, सौरभ असेल, नवीन, विशाल सिंग असेल, हे चांगले गोलंदाज आहेत. युपीच्या माध्यमातून वेगवान गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. संघाची धावसंख्या फक्त 8 धावा. आपण पाहिलं असेल फलंदाजीसाठी नंदनवन असलेलं मैदान, परंतु गोलंदाजाने ते अक्षरशः आग ओकणारी गोलंदाजी केली. ज्याप्रमाणे तोफेतून गोळे निघतात त्याचप्रमाणे इथे मात्र बॉलच्या माध्यमातून गोळे येताना दिसतात समोरच्या फलंदाजा समोर, कारण तेवढेच वेगाने बॉल इथे येताना दिसत आहेत. नवीन कश्यप, सौरभ आणि धीरजच्या माध्यमातून पुन्हा एकदा वेगवान तेजतर्रार चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय. एलईडी ब्लिंक होताना दिसतोय. फलंदाज बाद.
सुमधुर संगीत आपण पाहू शकाल यावेळेला रिझवान नावाचा फलंदाज मैदानामध्ये जातोय। या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येईल नवीन कश्यप, फलंदाजी करेल रिझवान। स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज तयार आहे। त्याच्याबरोबर इजाज। मुख्तारची खेळी समाप्त होताना दिसते। ज्या मुख्तारने मागच्या मॅच मध्ये 39 धावा केल्या होत्या, तो मुख्तार मात्र अपयशी ठरला। या मॅच मध्ये फक्त 1 धाव त्याने इथे पूर्ण केली। नवीन कश्यपचं मी कौतुक करेन, या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये फक्त 1 धाव दिली या नवीन कश्यपने। शक्ती ट्रॉफीचा हा उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता। अतिशय चांगली गोलंदाजी, चांगलं प्रदर्शन राहिलंय यंदाच्या सत्रामध्ये नवीन कश्यप याचं। यावेळेला चेंडू पुन्हा एकदा पायावर आदळतोय, वेगाने टाकलेला चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने। सिंगल मात्र येताना दिसते आणि तुम्ही पाहू शकाल पंच सुशांत मांजरेकर यांचा इशारा येतोय लेग बाईटचा। षटक संपतंय तिसरं। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 ची सरासरी, संघाची धावसंख्या फक्त 9 धावा, गडी बाद झालेत आतापर्यंत 3। तुम्ही पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर इंडिया क्रिकच्या माध्यमातून 70-70च्या माध्यमातून। थँक्यू डीजे। पाहू शकाल आपल्या मेगा स्क्रीनवर ज्याप्रमाणे ग्राफ इथे दाखवला जातोय। पहिल्या षटकामध्ये धीरज हा गोलंदाजी करण्यासाठी आला होता, त्याने 4 धावा खर्च केल्या होत्या। दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहिले असेल सौरभ गोलंदाजी करण्यासाठी आला होता, त्याने 3 धावा खर्च केल्यात। आणि तिसऱ्या षटकामध्ये हिरवा ग्राफ आपल्याला दाखवला जातोय नवीन कश्यपचा, त्याने मात्र अतिशय चांगली गोलंदाजी केली, फक्त 2 धावा त्याच्या माध्यमातून खर्च करण्यात आल्यात। अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ संपलाय। 3 ओव्हर मध्ये धावा दिल्यात फक्त 9 आणि 3 फलंदाज आतापर्यंत बाद केलेत गोलंदाजी करताना उमर 11 अंधेरी या संघाने। शेवटचा षटक ऐश्वर्य। पहिला चेंडू फुलटॉस होता, ऐश्वर्याच्या विरुद्ध केलेला प्रहार, चेंडू जातोय लॉंग ऑनला। एकच धाव इथे मात्र पूर्ण केली जाते। दुसरी धाव धोक्याची असेल आणि फलंदाज मात्र बाद होतोय। अतिशय सुरेख असं संगीत, परंतु रन आउटच्या रूपाने आणखीन एक फलंदाज बाद। उत्तर प्रदेशचे हे गोलंदाज जेवढं योगदान गोलंदाजीमध्ये देतात, तेवढंच योगदान त्यांचं क्षेत्ररक्षणामध्ये देखील आहे। तुम्ही पाहिलं असेल धीरज सिंगला ऑन साइडला क्षेत्ररक्षण करत असताना अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं। फेकी देखील तेवढीच ताकदीची होती। त्यांचा आर्म खूप मजबूत आहे, म्हणजेच त्यांचे खांदे मजबूत आहेत। चांगलं प्रदर्शन सातत्याने राहिलंय, त्यांचं क्षेत्ररक्षणामध्ये देखील दमखम दाखवलंय या खेळाडूने। आणि गोलंदाज पुन्हा एकदा ऐश्वर्य सुर्वे, उभरता सितारा या डीएन नगर अंधेरी परिसरातला। यावेळेला बॅकफुटला गेला, दिशा दिली कव्हरला, 1 रन कंप्लीट होते। दुसरी धाव घ्यायची आहे आणि कदाचित आणखीन 1 रन आउटची विकेट इथे पाहायला मिळते। विकेटला क्रिकेटमध्ये या स्पर्धेमध्ये खूप महत्व आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद। धन्यवाद डीजे। क्रिकेटमध्ये नेहमीच ज्यावेळेस एखादा खेळाडू रन आउट होतो त्याला क्रिकेटची आत्महत्या म्हटलं जातं, परंतु कपिल देव निखंज असे खेळाडू आहेत 131 टेस्ट मॅच मध्ये 184 इनिंग मध्ये कधीच रन आउट झाले नव्हते। 16 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये विचार केला तर ते इंजर्ड देखील झाले नव्हते। आणि तुम्ही पाहू शकाल यावेळेला नवीन फलंदाज स्वप्नील मैदानामध्ये जातोय, स्वप्नील कांबळे। गोलंदाजी मार्कवर तयार होत असताना गोलंदाज ऐश्वर्य सुर्वे। संघाची धावसंख्या आतापर्यंत फक्त 11 धावा। 5 गडी बाद आतापर्यंत झालेत आणि आणखीन एका विकेटचं इथे पतन होतोय आणि 6वा विकेट तंबूच्या दिशेने जात असताना थँक्यू डीजे। संडी एसपी किरण गायत्री 11 दादर विरुद्ध गावदेवी 11 खार्डी डोंबिवली। दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। संडी एसपी किरण 11 गायत्री दादर विरुद्ध गावदेवी 11 खार्डी डोंबिवली। दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी। गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट। यावेळेला सुरेख लाईन टप्पा पडला, चेंडू खाली राहिलाय। आणखीन एका विकेटचं इथे पतन होईल, कदाचित रनआउटच्या रूपाने आणखीन एक गडी बाद।
रोक न पावा अखियां विचों गम दियां बरसातां नूं हो इश्क तेरा तड़पा दे नवीन फलंदाज अजय मैदानामध्ये जातोय. पहिल्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती अजयने. या मॅच मध्ये फलंदाजीसाठी मैदानामध्ये येताना दिसतोय. परिस्थिती खराब आहे कारण 7 गडी बाद झालेत. 7 गडी बाद 11 ही धावसंख्या फलकावर लागली. GI11 विक्रोळी या संघाची त्यांच्या विरुद्ध खेळतोय उमर 11 अंधेरी संघ. या स्पर्धेमध्ये जो संघ आता ही मॅच जिंकेल तो संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. पहिली सेमी फायनल आपल्या समोर रंगते. यानंतर दुसरी सेमी फायनल साठी मी शेवटचा कॉल करतोय दोन्ही कॅप्टनला. त्यामध्ये संडी SP किरण गायत्री दादर विरुद्ध गावदेवी 11 खार्डी डोंबिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस होईल. ओव्हरपिच होता. यावेळेला ड्राईव्ह केलाय. सिंगल मात्र मिळेल डावकुऱ्या त्याच्या फलंदाजाला. एकच धाव इथे पूर्ण केली जाते. भावेशच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 12 या आकड्यावर 12. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधला घेऊन येईल गोलंदाज. फक्त 12 धावा इथे फलकावर लागल्या. GI11 विक्रोळी या संघाची धावसंख्या. यावेळेला चेंडू मिस करतोय फलंदाज. षटक संपतोय. अजयने शेवटचा बॉल इथे खेळला. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला. 4 ओव्हर मध्ये धावा झाल्यात. फक्त GI11 विक्रोळी संघाच्या 12 गडी मात्र बाद झालेत त्यांचे 7 आणि 13 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आले पहिल्या सेमी फायनल मध्ये उमर 11 अंधेरी संघाच्या समोर. टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आणि या आपण ऐकूया चंद्रकांत शेटे यांचा आवाज या मॅचच्या दरम्यान. 13 धावांचं लक्ष उमर 11 अंधेरी संघाच्या समोर. टॉस करण्यासाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. हॅलो, विनंती आहे टॉस करण्यासाठी दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती आहे. रमेश मोहिते साहेब यांच्या शुभ हस्ते SP कर्णधार ओमकार देसाई त्वरित यायचंय. ओमकार देसाई आणि कॅप्टन गावदेवी खार्डी संघ राम मात्रे आलेत. तर भाऊ अंकोला त्याचबरोबरीने भाऊ अंकोला साहेब असतील. त्याचबरोबरीने रमेश मोहिते साहेब असतील. यांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. ओमकार देसाईचा सँडी SP दादर गायत्री किरण 11 हा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे गावदेवी खर्डी डोंबिवलीचा प्रमोद म्हात्रेचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी मात्र आता बदलण्यात आली. सलामीची जोडी मैदानात जाते. उमर खान आणि त्याच्या बरोबरीने अशरफ. पाहू शकाल आमच्या समोर दोन्ही कॅप्टन आहेत. सेमी फायनल खेळण्यासाठी सज्ज झालेत हे दोन्ही संघ. गावदेवी 11 खार्डी डोंबिवली आणि त्यांच्याच बरोबर किरण गायत्री 11 सँडी SP दादर हा संघ इथे सेमी फायनल खेळण्यासाठी सज्ज झालेत. टॉस साठी आपण जाऊयात. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील आमच्या आयोजकांच्या वतीने, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने आणि त्याचबरोबर मोहिते साहेब देखील इथे उपस्थित झालेत. अंकुला साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस इथे होईल. पाहूया कॉल करतायत खाडी संघाचे कर्णधार. हेड इज द कॉल अँड इट्स हेड. टॉस इथे जिंकलाय गावदेवी खार्डी डोंबिवली या संघाने. तर निर्णय काय असेल सर तुमचा? बॅटिंग घेणार. बॅटिंग करण्याचा निर्णय इथे तुम्ही घेतलाय. समोर एक बलाढ्य संघ तुमच्या समोर खेळताना दिसतोय यंदाच्या सत्रामध्ये. आता मात्र एक वेगळी भरारी घेतली ओंकार देसाईच्या संघाने. काय म्हणाले या संघाला तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय? किती धावा काढण्याचा एक मानस असेल? तर एक 70-75 धावांचं लक्ष आमचं असणार. मॅच 4च ओव्हरची आहे. तरी पण एक 50-55च्या आसपास. तर 50-55चं लक्ष आम्ही ठेवू असं इथे म्हणणं होतं इथे म्हात्रे यांचं. आणि पाहू शकाल ओंकार देसाई हा खेळाडू आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. ओंकार, जे प्रदर्शन सध्या SP संघ दादर करतोय, एक उभारी मिळाली मी एवढंच म्हणेन या टीमच्या बाबतीत. आणि पहिली मॅच ज्यावेळेस तुम्ही खेळत होते विनर्सच्या विरुद्ध, शाब्दिक चकमक मैदानाच्या बाहेर देखील होती, परंतु जिंकल्यानंतर कसं वाटलं या स्पर्धेमध्ये? जिंकल्यावरती तर आम्ही सेलिब्रेट करतो.
पण वेगळं सेलिब्रेशन होतं आणि त्या सेलिब्रेशनला मजा पण आली. आणि सध्या जर पाहिलं तर समोरचा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा तुमच्या समोर खेळतोय. खार्डी डोंबिवलीचा संघ चांगले खेळाडू आहेत, होतकरू खेळाडू त्या टीम मध्ये आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बॅटिंग करत असताना 50 धावांच्या आसपास लक्ष तुमच्या समोर ठेवू आणि तुम्ही गोलंदाज कुठले वापरणार आहात त्या धावा रोखण्यासाठी. त्यांनी पहिलं सांगितलं 70-75. मी तर इकडनंच पळणार होतो, पण नंतर ते बोलले 4 ओव्हरची मॅच आहे, 50 करू. ठीक आहे, आम्ही 50 चेस करण्याचा प्रयत्न पण करू. निश्चितच सर्वच खेळाडूंवर दारोमदार असेल या 50 धावा चेस करण्यासाठी. ऋषिकेश वैद्य ज्या फॉर्म मध्ये सध्या ही स्पर्धा खेळतात, काय म्हणाल ऋषिकेश वैद्य दादा यांच्या बाबतीत? ओंकार देसाई. ऋषिकेश वैद्य तुम्ही सगळे बोलता 40-45, पण मला तो अजून पण 20-22 वर्षाचा वाटतो. कारण त्याप्रमाणे त्याची फिटनेस आहे, तो ग्राउंडवर धावतो, पण थ्रो करायचा थोडासा प्रॉब्लेम आहे. पण मला वाटतं तो पुढच्या वर्षीपर्यंत व्यवस्थित थ्रो पण करेल. आणि माझं तर म्हणणं आहे त्याने अजून 5 वर्ष रिटायरमेंट घेऊ नये. हे होते ओंकार देसाई यांचं स्पष्ट व्यक्तिमत्व आणि खरोखर तुम्हाला शुभेच्छा असेल. थँक्यू व्हेरी मच ओंकार देसाई. न्यूज फ्रॉम द सेंटर. गावदेवी खार्डी वन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॅट फर्स्ट. आपण पाहू शकाल रमेश मोहिते साहेब या स्पर्धेचे आयोजक इथे उपस्थित होते, अंकुला साहेब इथे उपस्थित झाले होते. आणि बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा वळूया चंद्रकांत शेटे यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. आपण पाहत आहोत शिवसेना प्रमुख चषक 2017. 11वं वर्ष आहे या क्रीडा स्पर्धेचं. सेमीफायनलचं पहिल्या सेमीफायनलचा हा सामना सुरू आहे. उमर 11 संघाच्या गोलंदाजांनी मात्र ही स्पर्धा गाजवली आहे. पहिला सामना जर वगळला तर पहिल्या सामन्यातील पहिलं षटक वगळलं तर तदनंतर उमर 11 संघाच्या गोलंदाजांचं या वर्षीच्या हंगामामध्ये वर्चस्व पाहायला मिळत असतं आणि याही स्पर्धेवर त्यांच्या गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय. प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्या गोलंदाजांनी धावाच बनवून दिलेल्या नाहीयेत आणि उमरला स्वतः देखील आपल्या गोलंदाजांवरचा भरोसा एवढा वाढला की ते सातत्याने टॉस जिंकल्यावर जे फलंदाजी घेत होते आता गोलंदाजी घेऊ लागलेले आहेत. तर विजयासाठी लक्ष आहे ते 13 धावांचं 4 षटकांमध्ये. म्हणजे पहा 4 षटकांमध्ये केवळ 12 धावांमध्ये सीमित ठेवलेलं आहे. एवढी जबरदस्त, कुणाला विश्वासही बसणार नाही. काळा चौकीचं मैदान आहे, शहीद भगतसिंग मैदान अबुदय नगरचं, आणि 4 षटकांमध्ये बलाढ्य म्हणजे माजी विजेत्या संघाने धावा केल्या आहेत त्या केवळ 12. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला जातोय. अश्रफ बाद होऊन माघारी परततायत. बाद होत आहेत अश्रफ आणि त्यांच्या जागा घेण्यासाठी मात्र रायगडचा टायगर उस्मान. धन्यवाद डीजे. तर रायगडचा टायगर उस्मान मैदानात येतोय फलंदाजीसाठी. निश्चांकी धावसंख्येचा रेकॉर्ड जर सांगायचं झालं तर नुकताच आपण पाहिलं चीनचा संघ बाद झाला होता 28 धावांमध्ये नुकत्याच एका सामन्यामध्ये. आणि चीन क्रिकेटमध्ये देखील येते. माझ्या मते सौदी अरेबिया संघाच्या विरुद्ध हा चीनचा संघ बाद झाला होता. 28 धावांवर बाद झाला होता. इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला. हा चेंडू मात्र एक वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. निर्धाव चेंडू जे सांगतात त्याचबरोबरीने टेस्ट क्रिकेटचा जर विचार केला तर 26 धावांवर न्यूझीलंडचा संघ सर्वबाद झालेला आहे. वन डे क्रिकेटचा विचार केला तर झिम्बाब्वेचा तसा रेकॉर्ड होता 35 धावांचा, पण तो आता चीनने तोडलेला आहे. त्याचबरोबरीने T20 मध्ये 39 धावांवर सर्वबाद झालाय हॉलंड संघ. आणि आज जर पाहिलं तर 12 धावांवर हा संघ धावांवर सीमित राहिले 4 षटकांमध्ये J11 संघ. अजय सरोजी बच्चा झुंज देण्याचा प्रयत्न करतोय उस्मान फलंदाजीसाठी. ऑप्टमच्या बाहेर पिचिंग करून चेंडू वळवण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नात स्वैर चेंडू जातोय. पंच सुशांत मांजरेकर घोषित करतायत धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 धावांवर जाऊन पोहोचते. षटक क्रमांक पहिलं अजय सरोज बच्चा याचं सुरू असताना शिवसेना प्रमुख चषकातील. तर यानंतर एक जबरदस्त सामना पाहायला मिळणार आहे आपल्याला. गावदेवी खार्डी डोंबिवली प्रमोद म्हात्रे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत ओमकार देसाई आणि कंपनी. हा चेंडू यशा उद्ध्वस्त केला जात आहे. तो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात उस्मान देखील बाद होऊन माघारी परत आहेत. दुसरा धक्का बसतोय. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. तसं या ठिकाणी काही होतंय का? दुसरा खेळाडू माघारी.
तर अंतिम काही क्षण या स्पर्धेतील आहेत. गेली 2 दिवस हा क्रीडा सोहळा रंगतोय. क्रिकेट रसिक मात्र या क्रीडा सोहळ्याचा आनंद घेत आहेत. तर गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा अजय सरोज. पहिल्या षटकात त्याने 2 धक्के दिलेले आहेत. फलंदाजीसाठी बिलाल शेख येतोय. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळला जातोय. जमीन लगत हा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली. पहिलं षटक अतिशय सुंदर होतं. केवळ 3 धावा या षटकामध्ये आल्या. 10 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 3 षटकांमध्ये 18 चेंडूमध्ये 10 धावा करायच्या विजयासाठी उमर 11 अंधेरी या बलाढ्य संघाला. सुप्रीमो चषक, शक्ती चषक, त्याचबरोबर काल बोईसरची स्पर्धा, या स्पर्धांमध्ये सुंदर कामगिरी करत हा संघ याही स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये दाखल झाला आणि सेमीफायनल मध्ये देखील आपल्या कामगिरीचा ठसा उमटवताना दिसतोय उमर 11 अंधेरी संघ. तर आज मात्र सकाळच्या सत्रात बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ऋषिकेश वैद्य दादा यांनी घेतलेले आहेत. पाहूया सेमीफायनलच्या या सामन्यामध्ये प्रेक्षक देखील आतुरतेने त्यांच्या खेळाची वाट पाहत असणार आहेत. काल मात्र दिनू कांबळेने डोंबिवली संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. तर 10 धावांची आवश्यकता. तर बिलाल सज्ज होतील फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजीसाठी पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे. स्वप्नील कांबळेला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. पनवेलचा हा खेळाडू. धावांची आवश्यकता आहे ती 10 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी पनवेलचा तेच तर्रार गोलंदाज स्वप्नील गोलंदाजीसाठी येतोय. स्वप्नील कांबळे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेताना चेंडू पाहायला मिळतोय, परंतु बॅकफुटला गेले. चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव मिळेल. एका धावेने मात्र विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केलं जात आहे. चित्रक्षणामध्ये काहीसा बदल करण्याचा प्रयत्न मुख्तार यांच्याकडून. सामना सोडायचा नाही ही जिद्द असणार आहे GI11 संघाची. गतवर्षी मात्र या स्पर्धेत 2 वर्षापूर्वी विजेतेपद पटकावलं होतं या शिवसेना प्रमुख चषकाचं. यावर्षी सेमीफायनल मध्ये पर्यंत धडक मात्र जरूर या संघाने दिली आहे. स्वप्नील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. शिवसेना प्रमुख चषकाचा हा सेमीफायनलचा पहिला सामना. हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जमीन लगत मारला गेलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू क्षेत्ररक्षक येतील. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावांवर. 13 धावांची आवश्यकता विजयासाठी असताना असणार आहे फलंदाजीसाठी सदाबहार बिलाल. एक आक्रमक त्याचबरोबर शैलीदार फलंदाज उमर 11 संघाचा एक भक्कम खांब म्हणून त्याला फलंदाजीतील. हा चेंडू पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर पिचिंग केलेला. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय बिलाल कडून. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. लांबच लांब बॅटिंग लाईनअप उमर 11 ची स्ट्रेंथ आहे. त्याचबरोबर मात्र दिल्लीचे गोलंदाज यूपीचे गोलंदाज ऍड झाले आणि तदनंतर मात्र ही उमर 11 आणखी बलाढ्य होताना पाहायला मिळाला. उमर स्वतः संघनायक. हा चेंडू स्वप्नीलचा टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. निर्धाव चेंडूची सांगता. उमर या नावाने मात्र गेली 7-8 वर्ष मुंबईच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटवर आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. कॉलेज वयापासूनच मात्र हे कॉलेजचे सर्व मित्र एकत्रित आले. हकीम असतील, उमर असतील, त्याचबरोबर रवी, किशन हे सर्व एकत्रित येऊन बिलाल हा संघ उभा केला. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. स्वप्नील सुरेख चेंडू टाकला जातोय आणि तदनंतर या संघाने सुरुवातीच्या काळापासूनच मोठमोठ्या संघाला हादरे देण्यास सुरुवात केली. आपल्या नावाच्या ठसा टेनिस क्रिकेट जगतावर उमटवला आणि तदनंतर परंतु मोठ्या स्पर्धांपासून ते वंचित राहत होते. परंतु या हंगामामध्ये त्यांची जी कामगिरी आहे, या हंगामातील त्यांची कामगिरी जर पाहिली तर जबरदस्त आहे. त्यांच्या कारकिर्दीच्या उमर 11 संघाचा सर्वोच्च फॉर्म मध्ये या वर्षी उमर 11 पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केला. हा चेंडू स्वप्नीलचा देखील सुंदर पाहायला मिळतोय. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 6 आणि 2 षटकं बाकी. 2 षटकांमध्ये धावांची आवश्यकता आहे ती 7.
तर पाहूया गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित केलं जात आहे. 7 धावांची आवश्यकता. मुख्तार कुरेशी कोणावर गोलंदाजीची धुरा सोपावतोय. 7 धावाची आवश्यकता विजयासाठी. 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. मागील मॅचचा मॅच विनर अर्थातच ट्रम्प कार्ड ठरला होता मोक्याच्या क्षणी ज्याने गोलंदाजी केली सुंदर, अर्थातच तो गोलंदाजी मार्कवर येतोय संजय खारवा. 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. तर फलंदाजीसाठी बिलाल. तर दिवसाच्या तुलनेमध्ये रात्री धावा होताना पाहायला मिळत नाहीयेत. मुख्तार. शिवसेना प्रमुख चषक 2017 आपण पाहतोय. जयसिंग भोसले साहेब त्याचबरोबर रमेश मोहिते साहेब यांच्या माध्यमातील आयोजन आपण पाहतोय. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. कमी धावसंख्येमध्ये देखील झुंज देताना पाहायला मिळतोय तो GI11 संघ. 13 धावांची आवश्यकता जरूर आहे परंतु त्याचा पाठलाग करत असताना मात्र उमर 11 ची कुठेतरी दमछाक होताना पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. हा चेंडू टप्पा पडतोय. शरीराचा वेध अपील जरूर केलं गेलं. अपील पंचांनी फेटाळलंय परंतु एक धाव लेगबाईच्या स्वरूपात कळवतायत पंच सुशांत मांजरेकर सर. हा चेंडू खोलवर टप्प्याचा आणि विकेटचा पतन होत आहे. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्नात मात्र उमरला माघारी परतावं लागतंय. सजनों का सजन मेरा नाम है लखन. तर नवीन फलंदाज मैदानात येतोय. कमी धावसंख्येमध्ये देखील झुंज देताना पाहायला मिळतोय GI11 उमर 11 या बलाढ्य संघाला. 9 चेंडू मध्ये अजूनही 6 धावांची आवश्यकता विजयासाठी. संजय खारवा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील तर फलंदाजीसाठी कैसू गया शेख फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालेत. आता मात्र 2 बंधू मैदानात आहेत. बिलाल शेख आणि गया शेख ही जोडी. तर कीर्ती वाघेला सरांचं देखील या ठिकाणी आगमन होतं या क्रीडा नगरीमध्ये. कीर्ती वाघेला सर आपलं देखील हार्दिक 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 असं स्वागत. या परिसरातील नामवंत समालोचक कीर्ती वाघेला सर आपलं देखील हार्दिक स्वागत. संजय खारवा सुरेख गोलंदाजी करतोय. हा चेंडू एक वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न. सामन्यामध्ये जान फुगली जाते. आता मात्र 8 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. कमी धावसंख्येमध्ये देखील झुंज आपण कित्येकदा पाहिलं या क्रिकेटच्या खेळामध्ये. कधी काय होईल याचा मात्र नेम नाही आणि झुंज देताना पाहायला मिळतो GI11. 8 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. गयास कैसुदीचे एक बिग हिट केला जातोय आणि विजय मिळवला जातोय तो उमर 11 अंधेरी संघाच्या माध्यमातून. झुंज दिली GI11 ती सेमीफायनल पर्यंत पोहोचले. इथपर्यंतची कामगिरी सुरेख होती परंतु विजयी ठरतोय उमर 11. अंधेरी अंतिम फेरीत दाखल होतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय नवीन कश्यप. विनंती आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं. यानंतर एक जबरदस्त सामना डोंबिवलीचा संघ आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या बरोबरीने.